आणि बघा हे कपिलधारा आणि दूधधारा. आपण कपिलधारा आणि दूधधाराच्या ह्या बरोबर या ठिकाणी मध्यावरती आणि तिथे आहे ना त्या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे आता. हे असं ठिकाणी जे जंगलामध्ये आहे संपूर्ण. तर इथेच आपल्याला आहे ना कैलासधाम, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ते बघा हर हर महादेव. हे बघा ह्या ठिकाणी असं आहे. आणि इथे आम्हाला आहे ना कपिलधारा बघा, सुंदर अशा कपिलधारा. आता तुम्ही दर्शन घ्या बघा कपिलधारा. अरे वाव, बघा आता या ठिकाणी दूधधारा आणि कपिलधारा असतात. किती सुंदर वाटते बघा. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि हे जे हे बरं का ओके तुझ्या ह्याच्यात आणि इथूनही घेऊ शकते. म्हणजे हे सर्व हे दिसेल. आणि हे जंगल बघा, हे संपूर्ण असं घनदाट असं जंगल आहे. या जंगलात आहे आम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि हे संपूर्ण आता हे जे दूधधारा आणि कपिलधारा ह्या तुम्हाला सांगतो ह्या जवळजवळ आहे. त्याच्यामध्ये अंतर फक्त लय थोडंच आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं ना असा भाग आहे. आणि ह्या भागामध्ये आम्ही ज्यावेळेस नर्मदा परिक्रमा करतो ना, ही जी आहे ना उत्तर तटे देवतटे. आता ह्या देवतटावरती आता देवतटावरून आम्ही जे चाललो आहे ते कपिलधारा. बघा ह्या कपिलधाराचा तुम्हाला आहे ना एक हे दाखवतो. इथूनच तुम्ही जर पाहिलं ना या ठिकाणावरून तर इथूनसुद्धा आता इथे खाली येणार. ह्या खालूनच तुम्हाला एक दर्शन देणार खाली येणार इकडे. तर तिथून तुम्हाला एक कपिलधारा दाखवणार या ठिकाणावरून आहे. थोडंसं कपिलधाराचंही दर्शन देतो, नर्मदा माईचंही तुम्हाला दर्शन देतो या ठिकाणावरून, कपिलधाराचंही दर्शन देतो. असा भाग आहे असं अरे येते. तर या ठिकाणावरून आता तुम्हाला एक कपिलधाराचंही दाखवतो. या ठिकाणी जास्त लांब जाऊ शकत नाही. तिथे सर्व असं जल आहे नर्मदा मैयाचं. नर्मदा मैयाचं जल असल्यामुळं हे बघा ही नर्मदा माई, ही माई नर्मदे हार. ज्यावेळेस आमचं भाग्यच आहे, आम्ही ज्यावेळेस ही नर्मदा परिक्रमा करत असतो ना तिथून बघू शकता. हे बघा ही ज्या बघा धारा आपण म्हणतो ना कपिलधारा, या ठिकाणी असं भाग आहे कपिलधाराचा. आणि इथं उतरून येतो येणार लांबून तुम्हाला दाखवणार आहे मी. या ठिकाणावरून थोडंसं खाली उतरतो, अशा भागातून थोडंसं खाली उतरून दाखवतो, तिथे जातो आणि त्या ठिकाणावर असं थोडंसं खाली उतरून दाखवतो. या ठिकाणावरून कपिलधाराचं दर्शन देतो तुम्हाला. या ठिकाणी जरा जायला अवघड आहे कारण बॅग आहे ना सगळं, पण काय नाही आम्हाला ती सवय आहे हे संपूर्ण याच्यामध्ये. आणि तुम्हाला असं खालून दाखवतो या ठिकाणावरून कपिलधारा. इथे जे आलेत ना हे जे आहे ना गाडीने परिक्रमा करतात ना ते लोक आहेत हे. आणि या ठिकाणी पण आपण बघू शकता हे असा कपिलधारा आणि दूधधारा. पण दूधधारा सोडून आता कपिलधाराकडे आलो. हे कपिलधारा इथे तिथून पाहू शकता आपण. त्याच्यावरून येतात या ठिकाणी असं कपिलधाराचं हे संपूर्ण भाग आहे. याची नर्मदा मैया जी इकडे चाललेली जी जाणार दूधधाराकडे. दूधधारा संपून ते आपल्याला भावाला भेटण्यासाठी रत्नसागरकडे जाते. तर इथून एवढी छोटी नर्मदा मैया आहे, त्यावेळेस पुढे गेल्याच्यानंतर एवढी मोठी होत गेलेली आहे. कारण ते जे ठिकाणी आपण आहे ना अप्रतिम आहे, आपण बोलूच शकत नाही. तर मैया जी एवढी मोठी पुढे होत गेलेली आहे. तिला ज्या त्या नद्या मिळतात त्यांचं पण भाग्य आपण समजतो. कारण इथे एवढी छोटी आहे तर तिचं भाग्य समजतं. त्या नद्या मिळतात ना त्यांना, त्यांचं एक भाग्य आहे का 999 नद्या मिळतात. पण त्याच्यापेक्षा जास्त अजून धरणे भेटत त्या ठिकाणी झरणे भेटत असेल ह्या ठिकाणावरून. नंतर एवढी मोठी होते ना नर्मदाची. आणि हे जे आहे ना पाणी एवढं शुद्ध आहे ना त्याच्यामधून ह्या अमरकंटकच्या जंगलामध्ये एवढ्या जडीबुटी वनस्पती आहेत. त्या ठिकाणचं हे जे आहे ना नर्मदाचे जल आहे नर्मदे यार या ठिकाणी बघू शकता तुम्हाला आहे ना. तिथून आल्याच्या नंतर तुम्हाला जे दूधधाराचं आहे ना संपूर्ण असं दर्शन देतो दूधधाराचं. आणि हे दगडी आहे ना इथे आहे ना जास्त याच्यात. आता बघा इथे आल्यावर आवाज कसा येतो, आवाज पण घेऊ शकता तुम्ही दूधधाराचा. या ठिकाणी जर पाहिलं ना तिथे जवळ जातो बघा. इथे नाही येऊ शकत. इकडे मला वाटलं तिथे भिडले असेल. बघा ह्या ठिकाणी असं जाणं तिकडच्या तटाला आले हो ना. हां म्हणजे आम्ही त्या तटाला आल्याच्यानंतर तिकडे जाऊ शकतो असं हे. आणि इथे बघा सर्व जे आपले जे आलेत ना
तर इथूनही तुम्ही बघू शकता दूधधाराचा असा मार्ग आहे. हे बघा, हे बघा. नर्मदे हर नर्मदे. नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता ते दाखवतो तुम्हाला. हो. ज्या दूधधाराचं दर्शन मिळू शकतं या ठिकाणी असा भाग आहे. बरोबर. हो. सुंदर अशा दूधधारा त्यावेळेस असं खाली इथे कुंड तयार करतो. हो. आणि पुढे असं नर्मदाचे असं निघाले पुढे करा. म्हणजे इथून ज्यावेळेस पावसाळ्याचा टाईम असेल त्यावेळेस किती कसं असेल यावेळेस. आत्ताच आपण जर या ठिकाणी जो फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पाहत असतो त्यावेळेस असेल तर बारीकचं टाईम किती असेल. हो एक या ठिकाणी बघा. हा इथे नर्मदे नर्मदे. अरे बघा कपिलधारा आपण म्हणतो ना, कपिलधारा नर्मदा मैया जी आहे ना, ज्यावेळेस आहे ना इथून चालते ना त्यावेळेस आहे ना पावसाळ्याच्या टायमाला ज्यावेळेस पाऊस असतो ना चातुर्मास त्यावेळेस नर्मदाची किती ओफांमध्ये असेल. आत्ताच तुम्ही बघू शकता. अशा जर ह्या कपिलधारा या ठिकाणी जर आपण पाहिल्या ना अशा आहे तर ज्यावेळेस ओफान असेल ना त्यावेळेस नर्मदाची किती ओफांमध्ये असं ना आणि अशा पडतात. या ठिकाणी जर पाहिलं ना हे बघा नर्मदाची असं आहे. असं इथं आहे ना आता हे जे लोक ना प्रदक्षिणा घालतात या कपिलधाराला. कपिलधाराला याला एक प्रदक्षिणा घालतात या ठिकाणी. आणि बघा अशा ह्या कपिलधारा आहे. आपण इथं ह्या ठिकाणावरून आहे ना ज्यावेळेस हे ठिकाण आहे कपिलधाराच्या ठिकाणावरून आहे ना नर्मदा जाते ना पुढे जाते ना त्यावेळेस दूधधाराला जाते. हे जे आहे ना कपिलधारा इथून दूधधाराला जाते. इथून दूधधाराला गेल्याच्या नंतर आहे ना ते पुढे कपिलधारा. हे जे देवतट आहे आम्ही उभं हे देवतटावरती आणि पलीकडे कसं पितृतट आहे. म्हणजे इथे सुद्धा बघा किती फरक आहे आपण पाहू शकता. आता आम्ही इथपर्यंत आलो नंतर आम्हाला जायचं आहे आता उगम स्थान करू. जिथं मैयाचा उगम आहे ना तिथे जायचं आहे आम्हाला. तिथे सुद्धा मैया एवढ्या छोट्या रोपाचं एक धारमध्ये तिथे सुद्धा तुम्हाला दाखवणार. पण हे एवढं इथं महत्त्व आहे ना ह्या कपिलधाराचं. आज आपण पाहू शकता ना ह्या कपिलधाराचं इथं एवढं महत्त्व आहे ना. तुम्ही जर इथं नक्की आपण म्हणतो ना एक धारा अंगावरती घेतली तरी आपलं हे होऊ शकतं एक धारा. आता या ठिकाणी जर बघायचं नाही धारा अंगावर घ्यायचं म्हणलं ना तर आम्ही तिथे तेच जाऊ शकत नाही. काहीतरी असतात आम्हाला माहीत नाही घ्यायची का नाही. पण बघूया ते पण तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. काय रे नर्मदे ए यार. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना दूधधारा आणि कपिलधारा सोडून आहे ना आता त्यांचं दर्शन घेऊन आहे ना नर्मदा किनाऱ्या मार्गेच चालतो. आणि त्या ठिकाणावरून आम्ही नर्मदा मैयाच्या जे उगम स्थान आहे त्या ठिकाणी आता चाललेलो आहे. म्हणजे आमचा हा उत्तरतट इथून पूर्ण होणार असा एक चढाई आहे. ती चढाई कारण आता इथे पायऱ्या बनवलेल्या आहेत. नाही तर पहिल्या काय पायऱ्या नव्हत्या. तसं आम्ही ह्या ठिकाणावरून सुद्धा चढू शकतो. एवढे आमच्याकडं आता एवढ्या लांब आलो आहे म्हणल्यावर चढ उतार एवढे पर्वत मोठमोठे हे करत आलो त्याच्यामुळं काही आम्हाला त्या ठिकाणची अडचण नाही. आता असं वर चढ हे लोक येतात ना ही दर्शनासाठी आता तिथे. कारण ही गाड्यांनी जे आलेली आहेत त्या ठिकाणी अमरकंटककडे. हे अमरकंटाचं जंगल आहे. ह्या जंगलामध्ये कपिलधारा दूधधारा जिथं नर्मदाचं खरं स्थान आहे त्या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे. एक पवित्र अशा दर्शनस्थळावरून आम्ही पुढे आता उगमस्थानी निघालेलो आहे. जिथं मेकल पर्वत जिथं भोलेनाथांजींनी जिथं तपस्या केली त्या ठिकाणी त्याचं पण आपण तुम्हाला दर्शन देणार. आणि प्रत्येकाचं तुम्हाला दर्शन देत आलेलो आहे. हे दर्शन घ्यायचं आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. बाळूभोर BALUBHOR दुसऱ्या लिपीमध्ये सेकंड लिपी उसमें अपना इस चैनल में उसमें ये चैनल को सब्सक्राइब करो. बिंदास अपने को सब दर्शन मिल जाएगा. नर्मदे यार. या ठिकाणी बघा तर वरती आलो आहे दूधधारा आणि कपिलधारा सोडून. हे ठिकाण बघा इथे ना किर असे जंगल झाडीतून आमचा नर्मदा परिक्रमा हे होता मार्ग होता. त्या किनाऱ्यावरून आम्ही आलो आहे. हे जर पाहिलं तर बघा हा आणि त्या तटाला जाणार आहे ज्यावेळेस मग त्याच जंगलामधून जाणार आम्ही. त्याचे हे जंगल असेल ना किर. इथे जर पाहिलं तर कपिलधारा पुढे जर पाहिलं दूधधारा त्या ठिकाणावरून आलं
आणि असा आमचा मार्ग आहे. इथे पाहिलं तर जिथे आश्रम असेल त्या ठिकाणी थोडं थांबणार आश्रमावरती आणि मग पुढे आम्हाला जे जायचं ना तिथे जिथं मेखल पर्वत जिथं उगमस्थान आहे नर्मदा जिथं तिथे जाणार. तर इथून बघू शकता तुम्ही त्या ठिकाणावरून जे आहे ना आपल्या कपिलधारा त्यांचा आवाज पण येतो या ठिकाणी. आणि आम्ही पलीकडे जसं आमचा जो मार्ग आहे ना परिक्रमा त्याच मार्गे आम्ही जाणार. इथून थोडक्यात बघू शकता या ठिकाणावरून सगळं परिक्रमा मार्ग आहे इथं नर्मदा मैयाजी योगावरून. आणि हे संपूर्ण असं घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलामधून आम्ही आलेलो आहे. त्या ठिकाणावरून हे सर्व अमरकंटकचं घनदाट जंगलातून आलेलो आहे या ठिकाणी. नर्मदे यार महामुनी कपिलमुनी भगवान महामंदिराच्या इथे ना दर्शन घेऊन आहे ना त्या ठिकाणी आहे ना कपिल असा हा या ठिकाणी असा आमचा परिक्रमा. इथून जर तुम्हाला वरून जर दाखवलं ना नर्मदाजीचं जे रूप इथे ना थोडक्यात तर सांगायचं इथे नर्मदाजी आहे बघा या ठिकाणी. तर नर्मदाच्या किनाऱ्याने आम्ही चालणार या ठिकाणी असा मार्ग आहे. अशी लोक इथे येतात जे आहे ना पर्यटनवाले जास्त असतात इथे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा असा जर आपण पाहिलं नाही तर ज्यावेळेस अमरकंटकला कपिलधारा दूधधाराला असा परिसर आहे. असा संपूर्ण जे कपिलधारा दूधधाराला असा परिसर आहे. आणि इथं आम्हाला ना एक आश्रम आहे जो मीराबाई आपण म्हणतो ना त्या आश्रमावरती आम्ही थांबणार आहे. इथे मोठं मंदिर आहे या ठिकाणी आम्ही थांबणार आहे. हे सर्व आहे ना हे जे ना अमरकंठचे जंगल आहे ह्या जंगलामध्ये आम्ही आणि नर्मदाजी आम्ही इकडनं झालो आहे तो तट आहे ना आम्ही जे आहे ना या उत्तर तटावरती आहे आणि एक दक्षिण आहे इकडे ऐ बघा या ठिकाणी परिक्रमा मार्ग नर्मदे यार. इथे बघा फॅमिली ही फॅमिली आहे. एक मुलगा एक मुलगी नाही नवरा बायको आहे आणि दोघांना एक झालेले आहे ते. हां ठीक आहे. कसले बघता सुंदर बघा किती सुंदर आहेत. हां विचार करतात पुढे कसं आता इथून पुढं मुलाला शिकवायचं. छोट्या मुलाला शिकवायची शाळा त्याला इंग्लिश मिडियमला टाक. नर्मदे यार या ठिकाणी बघा ही नर्मदा माई आहे त्या मार्गे चाललेलो आहे. आणि हे जंगल बघा किती घनदाट असं जंगल आहे. ह्या जंगलात आहे आम्ही आणि हा आमचा असा किनारा मार्ग आणि नर्मदे यार या ठिकाणी बघा त्या ठिकाणावरून जर तिकडनं गेलं तर भरपूर असे आश्रम आहेत. हे संपूर्ण बघा हे जंगल आहे एक. आणि ही झाडं तुम्हाला म्हणून साकूची झाडं सागापेक्षा कठीण असतात. ती कितीतरी वर्ष त्यांना लागतं या ठिकाणी भरपूर वर्ष असं लागतं जे टिकतात. नर्मदा माई इथे असं मैयाच्या किनारे नाही ना असं यायचं. त्या ठिकाणावरून भरपूर असे जागा जरा पेस जास्त आहे ना त्या ठिकाणी पेस कमी असल्यामुळं चालायला थोडंसं हे पण किनाऱ्यामार्गे आम्ही चाललो आहे. असा हा नर्मदा मैया किनारा आहे. ह्या जंगलातून चाललो आहे. हे जंगल आहे दूधधारा आणि कपिलधाराच्या पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला असा प्रकार असा लागेल. असे सर्व इथे आहे ना भरपूर असे आश्रम आहे. जे अमरकंटक या ठिकाणी आम्ही आता हे अमरकंटकचा सर्व भाग तुम्हाला या जंगलात आहे. या जंगलातून तुम्हाला सर्व या ठिकाणावरून दाखवतो अमरकंटक या ठिकाणी आम्ही. आणि आमची काही आज नाही तर उद्या सकाळी बघूया आमची या ठिकाणची परिक्रमा पूर्ण आहे. या ठिकाणी जी आपण जर पाहिलं तर असे काही टेंट मारतात परिक्रमावासींचं नाही आहे पण बिचारे आपले जे नाही साधू संतांचे हे सर्व. आणि या ठिकाणी असा परिसर आहे सर्व जर पाहिलं. हा अमरकंटक हे ना मैयाचं उगमस्थान आहे. जिथून मैया आहे ना उगमस्थानी आहे ना उगमस्थान त्या ठिकाणावरून आपण दाखवतो ते अमरकंटक या ठिकाणी उगमस्थान. आणि तिथं मेखल पर्वत आहे. मेखल पर्वताचं जिथं आपल्या भोलेनाथांनी तपस्या केली त्या घोर तपस्याच्या घामामधून ही नर्मदा मैयाचं उगमस्थान. ती त्यांची मुलगी आहे जी शंकराच्या मुलगी आहे ही या ठिकाणी आम्ही शंकराच्या मुलीची जी उगमस्थान आहे त्याची आमची परिक्रमा आहे. ही आम्हाला भरपूर या परिक्रमेचा आजचा जवळजवळ आहे ना
आज जर म्हणलं तर आपण जर पाहिलं तर आम्हाला 105 दिवस झालेत आम्हाला. 105 ते 7 दिवस एवढे आम्ही हे भरपूर टाईम झाला. 3 महिने होऊन आम्हाला 15 दिवस जास्त झालेले आहेत. कारण आमचा हा 75 दिवस तर इकडेच गेलेत. 2.5 महिने तर आमच्या ह्या तटालाच गेलेत. आणि मग आता हा आमचा परिक्रमेचा आजचा हा परिक्रमेचा दिवस आलेला आहे का तो तट पूर्ण होतो आहे. त्या तटाला एवढे महिने आम्ही घालवले कारण पूर्ण किनारा मार्गे आलेलो आहे. संपूर्ण किनारा मार्गे आलेलो आहे. त्या किनाऱ्यावरून आल्याच्या नंतर आम्हाला असं दिसलं का एक सुंदर असा आम्ही किनारा केल्यानंतर आम्हाला आनंद आला. या आनंदाच्या ह्याच्यात त्या ठिकाणी हेच बाबाजी इथे बसलेत. नर्मदे हर बाबाजी नर्मदे. आणि जे आपल्या परिक्रमेच्या वाटेवरती बसलेले आहेत बाबाजी बघूया. तर आमचा आश्रमाचा तर शोध चालू आहे पण आम्हाला आश्रम कुठे भेटतो आहे त्या ठिकाणी नर्मदा माई बघा इथं फिरलेली आहे. त्या ठिकाणी ब्रिज दिसतो ना इथं माई फिरलेली. तर बघा जिथं ब्रिज आहे ना त्या ठिकाणी माई फिरलेली आहे. बघा हे ठिकाण बघा त्या ठिकाणी माई फिरलेली. तर आम्हाला कसं आणि कुठून जायचं याचाच शोध चालू आहे थोडासा. बघूया त्या ठिकाणी नर्मदा माईचं जे पवित्र स्थान आहे जे पवित्र म्हणजे तिथून जे नर्मदा माई उगम पावली ती किती वरून उगम पावलेली बघा ना. या ठिकाणी जे आहे ना आम्ही वर आहे सर्वात वर जो म्हणतो ना आपण सगळ्यात पठरभाग किती वर पाणी असेल मैयाचं पाणीसुद्धा आटत नाही एवढं माईचं बघा ना. माईचं दर्शन घ्या नर्मदा माईचं म्हणजे सर्वात वर आहे. जो उगम स्थान आहे ना ते सुद्धा किती अप्रतिम आणि पवित्र हे असन का तिथून नर्मदा माईचा उगम आहे. त्या ठिकाणी उगम स्थानापासून आपण तुम्हाला सर्व हे जे मेखलचं अमरकंटक जंगल मेखल पर्वत या ठिकाणावरून तुम्हाला दाखवतो आहे. सर्व असा हा परिसर आणि भाग या ठिकाणचा हे सर्व जंगल आहे. या जंगलात आम्ही चाललेलो आहे. ह्या ठिकाणी बघा असं चाललेलं आहे आणि ह्या लांबून आलेलं आहे हे भाग आहे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आम्ही ना अमरकंटकला वर आलेलो आहे परत दूधधारा आणि तिथूनही आम्ही किनारा पकडलेला आहे माईचा. कारण माई इथून चाललेली आहे बघा त्या छोट्या रूपात भरपूर असं छोटं रूप आहे या ठिकाणी आणि माई अशी चाललेली आहे. बघू वर गेल्याच्या नंतर आपल्याला समजा नर्मदा माई कशी फिरत छोट्या याच्यातून चाललेली छोटं रूप आहे या ठिकाणी. माई वरून जायचं तिथून वर रूप दाखवतं छोटं नर्मदा माईचं. बाबा काय तिकडे भेटला काय त्यात. त्या ठिकाणी हे बघा माईचं ही मैया आहे ते नर्मदे. अरे बघा बरोबर फिरून माई हा मैया आहे. बघा मैयाचं इथे बारीक झाले बघा हे मैया तिथे क्रॉस नाही गेलेलं. तर बघा नर्मदा माई फिरलेली आहे तिथे जागे हो बघा. हे नर्मदा माईचं आपण आहे ना ते संपूर्ण ते अमरकंटकला वर आलो ना आपण जे दूधधारा कपिलधारा सोडून बघा माई अशी फिरलेली वर आल्याच्या नंतर बघा वर आलो सगळं संपूर्ण वर. आता आम्ही अमरकंटककडे इथून 6 किलोमीटर ते 5 किलो अमरकंटक असं नर्मदा माईचा असं एवढ्या छोट्या धारामध्ये आहे बघा अशी माई फिरलेली आहे. आता हे माईचं आपण आहे ना इथे सुद्धा तुम्हाला दर्शन म्हणजे देऊ शकतो. आणि अशी माई घेऊन परत आम्हाला त्या रस्त्याच्या का तिथे भेटणार रोडला म्हणजे आम्ही रोडने जाणार ना त्या ठिकाणी तिथे माई भेटणार आम्हाला त्या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा जे नर्मदा माईचं आहे ना इथून बघा अमरकंटक या ठिकाणी आणि अमरकंटकला बंदर आपण नर्मदे यार कहाँ पे यहाँ पे बाबा वो देखो तो आला वाटते छोटा. अच्छा अरे बापरे. ही मैया आहे ना फिरली कशी बघा या ठिकाणावरून अशी फिरत हे ठिकाणी बघा ना हे छोटे छोटे बंदर आहे ना आंघोळ करतात या माईच्या ह्याच्यामध्ये. हाँ हे ठिकाणी वो गया तैर के गया वो छोटे बहुत छोटे क्यूट है.
हे असं आहे ना या ठिकाणी असं बघा ते ना ती म्हैस दिसते ना तसं नर्मदा माई गेलेली आहे तसं वरून जायचं आपण नर्मदे 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 यार या ठिकाणी बघा आपल्याला हा जो अमरकंटकला आहे आम्ही आता किनाऱ्याच्या वरून थोडासा रोड आहे कारण या ठिकाणी अशा जाळ्या लावलेल्या आहेत ज्या आहे ना फॉरेस्टवाल्यांनी आहे ना जाळ्या लावल्यात हिला मंकी सुद्धा एवढे एवढे छोटे मंकी आहे ना तिच्यावर अटॅक करतात छोटे मंकी सुद्धा अटॅक करतात अरे एवढं मोठं मैयानी आहे ना हातामध्ये आहे ना हे दिलेलं आहे दंड जो असतो ना भैरवनाथाचा काय बोलते त्याला दंडराज तरी घाबरते कारण मैयाने हे दिलेलं आहे कमंडूल पाणी पिण्यासाठी आणि दंड हे अडचणी दूर करण्यासाठी आणि या ठिकाणी जर पाहिलं असं बघा असं हा जंगल आहे ह्या जंगलामध्ये जाळ्या लावल्यात संपूर्ण जाळी लागलेली आहे आणि इकडे संपूर्ण मोठं असं घनदाट असं जंगल आहे त्या जंगलातून कसं आपण कसं एखाद्या सिनेमामध्ये पाहतो तर रस्त्याने चाललेल्यानंतर असं हे सिनेमातून सरळ झाडी हे ते किती सुंदर असं दृश्य आहे तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी असं सुंदर दृश्य हे जे सिनेमात आपल्याला जे बघायला भेटतं ते या ठिकाणी आपण जर पाहत असेल ना अमरकंटकला चाललो आहे ना त्या ठिकाणी आपल्याला आता हे बघायला भेटते या ठिकाणी जे सिनेमातलं दृश्य जो आपण आजमावतो आहे ज्या असा छोटा रोड मस्त अशी उंच झाडी सरळच्या सरळ झाडी त्या झाडीतून आमचा जो परिक्रमाचा मार्ग असा तो सुंदर असा मार्ग या ठिकाणी पाहिला तर नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैया इथे आणि हे सर्व आहे ना हे असं घनदाट असं जंगल आहे या जंगलात आहे नर्मदा मैया जंगलातून उगम स्थान आहे तिकडे चाललेलो आहे आम्ही अमरकंटकला चाललेलो आहे आणि नर्मदे यार ह्या ज्या ठिकाणी आहे ना बघा इथे एक झरणा आहे नर्मदा मैयाला झरणे मिळतात असे छोटे आणि त्या ठिकाणी बघा हे असं नर्मदा मैयाचे जे मेखल पर्वतातून आता हे उगमस्थान आहे किती सुंदर असं नर्मदा मैयाचे हे संपूर्ण जरी भाग पाहिला ना असं आहे बघा एकदम असं नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण नर्मदा मैयाचे हे बालरूप आहे म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही होतो जे बालरूप आहे ना इथे आम्ही आहे ना एक चावल बनवला खोदू चावल त्याचं नाव आहे भगर तो उपासाला चालतो आणि ते ना बनवून आहे ना जेवण करून पुढं निघालो हे खाऊन ही जी आहे ना नर्मदा मैयाचं असं रूप आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी असं पाहिलं ना असं रूप आहे तर ह्या ठिकाणावरून हे जंगल आहे अमरकंटकचं जंगल आहे संपूर्ण घनदाट असं जंगल आहे या ठिकाणी आणि ह्या घनदाट अशा जंगलामधून हे नर्मदा मैयाचा उगम होतो ती जे उगम होतो म्हणजे मेखल पर्वत आपण म्हणतो ना त्या ठिकाणावर ज्या ठिकाणी आहे ना भोलेनाथांनी तप केलं ज्या तपत एवढं घनघोर तप होतं का त्या तपामधून घामा निघाल्या घामातून जे नर्मदा मैयाचा उगम पावलेला आहे ती त्यांची मुलगी त्या मुलगीला आहे ना फक्त एवढंच सांगितलं होतं का काही वर्षापूर्वी असं दुष्काळ पडला होता पृथ्वीवरती का तू जाऊन पृथ्वीवरती रत्नासागरला जाऊन मिळायचं या ठिकाणावरून मग कसं जायचं त्या ठिकाणी जाण्यासाठी एवढे मोठमोठे पर्वत होते आडवे होते तर त्या पर्वताला तोडून फोडून नर्मदा मैयाचं अकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि अकराळ विक्राळ रूप धारण करून ती नर्मदा मैया आहे ना जी पर्वत कितीतरी विंध्य पर्वत सातपुडा पर्वत महादांता पर्वत असे अजून 1-2 पर्वत म्हणजे मेखल पर्वत असे तोडून फोडून ती नर्मदा मैया आहे ना ज्या रत्नासागर जिथं तिचा भावाला भेटण्यासाठी मग सागरात जातपर्यंत एवढं मोठं रूप एवढं मोठं जवळजवळ मैयाने एवढं मोठं निर्माण केलं का रूप इथून ही जी बालरूपात निघाले तिथं गेल्याच्या नंतर एवढं मोठी होत गेली ना का त्या नर्मदा मला भेटण्यासाठी अनेक अशा नद्या आल्या त्या नद्यांना घेऊनसुद्धा नर्मदा मैया पुढे आपल्या सागरात गेली म्हणजे आणि हीच अशी एक नर्मदा मैया आहे ना जी अशी एक आहे ती आपल्याला आहे ना अशी एक नदी आहे का ती नर्मदा मैया जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते एकच अशी जी पवित्र नदी आहे ना ती जननी माता ही जी आपली मैयाला भेटण्यासाठी
ते रत्नसागर या ठिकाणी गेली. एवढी मोठी नदी आहे, तिचा सांगण्यासाठी भरपूर काही आहे आपल्याकडं. आत्तापर्यंत आपण एवढ्या मोठ्या 3000 किलोमीटर रनिंग येण्याच्या देवतटावरती आहे ना 3000 किलोमीटर रनिंग आपण पार केलेले आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि असाच आपल्याला हे ना इकडून बघितलं साकूची झाडं आहे आणि ह्या साईडने बघितलं निर्गिली आहे. म्हणजे असे काही इथे ना असे थोडक्यात जर सांगायचं म्हणलं ना भरपूर अशी जी आयुर्वेदिक पेड झाडं या ठिकाणी हे असे सर्व असं भाग आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा हे चीरची झाडं आपण ज्या हिमाचल प्रदेशमध्ये जे आढळतात ना आपल्याला त्या ठिकाणची इथे आहे ना हे चीरची झाडं आहे. आणि हे संपूर्ण असं जंगल आहे. हे जंगलाला पूर्ण वाळत चाललं आहे. याला काहीतरी रोग म्हणजे आपण म्हणतो ना हे वाळवी लागली का काय लागले या ठिकाणी हे आपण जर पाहिलं तर हे चीरची झाडं आहे. सर्व हे जंगल आहे. तर कितीतरी मोठं जंगल असून हे या ठिकाणी ही मैयाजी एकूण चाललेली आहे. मध्ये पलीकडं पण जंगल आहे. इथं मैदान आहे ना त्या मैदानाच्या याच्यातून मैयाजी चाललेली आहे या ठिकाणी. तर हळूहळू आपल्याला सर्व अमरकंटकचा आहे ना अमरकंटक जवळजवळ येत चाललेलं आहे. चाहूल लागत चाललेले आहे अमरकंटकचा. थोडा अमरकंटक आपले को दिखना चालू हो गया, दिसायला चालू झाले या ठिकाणी पाहिलं. नर्मदे यार बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं ना हेच तुम्हाला दाखवायचं जर आपल्याला ठेवतं ना या ठिकाणी बघा ना मैयाजीचं हे कशी गेलेली आहे बघा मैयाजी. ही नर्मदा मैयाजी आहे. किती छोटी दार आहे ते हे बघा नर्मदा मैयाजीचा. ही नर्मदा मैयाजी आहे. पलीकडचा तट येतो आणि नर्मदा मैयाजी ह्या मंदिराच्या पाठीमागून गेलेली आहे. ते जंगल आहे जे आपण म्हणतो ना अमरकंटकचं जंगल. मैयाजी बघा अशी राऊंड मारून गेलेली आहे अशी. आता याच ठिकाणी जर पाहिलं ना हे बघा हे मैयाजी इथून गेली हे बघा इथे आली परत इथे गेली अशी इथे सुद्धा टर्न मारलेला आहे मैयाजीने. अशी मैयाजी अशी गेलेली आहे बघा. किती छोट्या रूपामध्ये बघा मैयाजी ह्या ठिकाणी जर पाहिलं तर इथेच आपण ज्यावेळेस अमरकंटकला येतो ना त्यावेळेस अशीच मैयाजी प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहिलेली आहे. ज्यावेळेस किनारा मार्गे ना आलो ना आम्ही त्यावेळेस अशी भरपूर ठिकाणी आम्ही मैयाजी आहे ना अशा ठिकाणचं रूप पाहिलेलं आहे मैयाजीचं. काय आत्ता म्हणजे ही ना अमरकंटकला आहे ना भरपूर असं बालरूप आहे छोटं रूप आहे. नंतर ती मोठ्या रूपात गेली. हे जंगल आहे हे ना मेहकल पर्वत आपण म्हणतो ना अमरकंटकचं मोठं जंगल. ह्या जंगलामधून असं आम्ही गेलो किनारा मार्ग छोटे. हे वानर्स आहे ना यानं गळ्यामध्ये काहीतरी लटकवलं आहे. त्याच्या गळ्यामध्ये कोणीतरी काय ते सुटून आले. हे बघा ते मैयाजी इथे बघा इथे अशी हे जे आपल्याला जे गेट दिसतं नाही भिंतीचं ह्याच्या आश्रम आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं जे गेट दिसतं ना त्या गेटच्या ह्या भिंतीच्या इकडनं मैयाजी आपण चाललो आहे ना ह्या साईडनं मैयाजी चाललेली. मैयाजी एवढे आता दिसणार आहे मैयाजी एवढ्या बालरूपात आहेत. कितीतरी मोठं रूप पाहिलं असून तुम्ही मैयाजीचं जे 2 किलोमीटर रुंद या ठिकाणावरून अशी 2-2 किलोमीटर रुंद 2-3 किती एवढी मोठी मैयाजी. आता इथं बघा किती छोट्या रूपात आणि पुढं गेल्यानंतर किती म्हणजे नदी कोणतीही नदी त्याचा उगमस्थान असताना जसं गोदावरी म्हणा गंगा यमुना सरस्वती यांचं उगमस्थान हे ना छोट्या रूपात होतं आणि नंतर मोठ्या रूपातून जातं. अशा पण काही नद्या आहेत. आता जे नर्मदा नदीचं उगमस्थान आहे ना छोट्या रूपात असलं तरी तिच्याकडे भरपूर पाण्याचा वेग आहे. कारण ती आपल्या डायरेक्ट पर्वतातूनच उगमस्थान आहे. जिथं बर्फाचं हे आहे ना केदारनाथ गंगोत्री बद्रीनाथ म्हणजे जे मेन ठिकाणून ती एक नंबर नदी ही जी तरी पण नर्मदाजीला भेटायला येते. कारण पाप धुण्यासाठी जो म्हणतो ना आपण नर्मदाजी याच्यामध्ये ती गंगा नदी आहे ना नर्मदाजीला भेटायला येते. इथे असा जी झाडे आहेत ते रस्त्याचं थोडक्यात काम चालू आहे. पुढच्या भविष्याच्या काळात भरपूर मोठा रोड होईल या ठिकाणी आणि येण्या दळणवळण पण वाढेल. कारण या ठिकाणी आहे ना आश्रमाचे प्रमाण अमरकंटक या ठिकाणी आश्रमाचं प्रमाण ज्या उत्तर तटावरती आहे ना प्रमाण कमी आहे. कारण या लोकांचं आहे ना धंद्याकडे जास्त जोर आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या भागात जे धंदा करतात ती त्या नर्मदाची जी लोक परिक्रमा करतात ना त्या लोकांची सुद्धा हे लोक सेवा करत नाही जर तसं पाहिलं तर. कारण आता आम्ही कपिलधारा दूधधारावरून निघालो एकही आश्रम नाही.
एवढे मोठे मंदिरं बांधून ठेवलेत, पण ते लोकांचा तो व्यवसाय चालू केला आहे, धंदा. मी डायरेक्ट बोलतो, कारण ॲक्च्युली काय आलं आहे, कारण एकंदर जेवढे परिक्रमावासी येतात किनारामार्गे त्यांना थोडंसं जेवणाचा जरी भोजन प्रसादीचं जरी हे केलं पाहिजे, पण ते सुद्धा नाही. मग हे जे लोकांचे जे येतात लोक जे दान करतात त्याचं काय. या ठिकाणी बघा मैयाजी, इथे जर पाहिलं तर बघा बरोबर तुम्हाला म्हणलं नाही पाठीमागून मैयाजी चाललेली, बघितलं किती छोट्या रूपात. एक धार आता आपल्याला बघायला भेटणार आहे या ठिकाणी. नर्मदे ते यार या ठिकाणी बघा आहे ना, नर्मदा मैयाचं आहे ना, जे जल आहे ना, आपण म्हणतो नाही तर डॅम बांधल्यामुळं तर मोठं दिसतंय मैया इथे मोठी दिसते. याचं कारण म्हणजे डॅम आहे, नाही तर मैया आहे ना बारीक आहे ना, छोट्या रूपातच आहे. एवढं मैयाजीचं आहे ना जे जल अडवलेलं आहे. आणि हा जो आहे देवतट आहे, आणि आम्ही अमरकंटकमध्ये आलेलो आहे जवळजवळ आता. आणि ह्यानंतर आम्ही अमरकंटक हे जे बघा या ठिकाणी जर पाहिलं ना, अमरकंटक या ठिकाणी अमरकंटकचे इथे आश्रम भरपूर आहेत, पण इथे आहे ना परिक्रमावासींना इथे चान्स नाही आहे. मग हे कशासाठी आश्रम आहेत हे नाही माहिती. आणि या ठिकाणी बघा ते तिकडचा तट आणि इकडचा तट, हे पवित्र अशा आम्ही तटावरती आहे. जो देवतट आहे तर पवित्र अशा तट आहे, त्या तटावरती आम्ही. आणि आमच्यापासून आता उगमस्थान नाला चाललेलो आहे आम्ही, जिथे माईचं उगमस्थान आहे. आम्ही एका आश्रमात थांबून पुढे जाणार आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा कबीर चतुर्वारा हा जो चौक आहे ना, नर्मदा जो आम्ही अमरकंटकला चाललो, इथे ना रामघाट 2.1 किलोमीटर आणि सर्किट हाऊस नर्मदा कुंड 2 किलोमीटर या ठिकाणी आहे. आता आम्ही जो चाललो आहे ना, हा जो मार्ग आहे अमरकंटक, आतमध्ये आलो आहे अमरकंटकच्या या ठिकाणी आलेलो आहे. बघू आम्हाला कुठे विश्राम व्यवस्थेचा हे भेटते या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा अमरकंटक या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. अमरकंटकमध्ये असा जो म्हणजे महानगरपालिका नसून ही नगर परिषद आहे, सॉरी. आणि ही जी आहे ना अनूपपूर जिल्ह्यामध्ये अमरकंटक आहे, अनूपपूर जिल्हा आहे या ठिकाणी अमरकंटक. आणि या ठिकाणी आहे ना आपण जर पाहिलं ना अमरकंटकला आहे ना एक जो नर्मदा मैयाचा उगमस्थान आहे ते आहे ना, तर आम्ही जो आश्रमवरती राहणार ना, ते आश्रम जे आहे ना ते 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे. तर त्या आश्रमापासून आहे ना 3 ते 4 किलोमीटर नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे. ज्यावेळी आम्ही तट परिवर्तन करणार ना, तट परिवर्तन त्यावेळेस तो 15 तारखेचा दिवस असेल तट परिवर्तन, तो महाशिवरात्रीचा दिवस असेल, त्या दिवशी आम्ही तट परिवर्तन. इथे सर्व औषधी नसून हे ना वनामध्ये जेवढे झाडे बिडे लावतात ना त्याची रोपं तयार केली जातात या ठिकाणी इथे. आणि असा आमचा हा सडक मार्ग आहे. थोडं अमरकंटकमध्ये आलेलं आहे. आता मैया तिकडे नाही, मैयाचं जल अडवलेलं आहे. एक सरोवर बनवलं आहे इथे, आणि तिथे मोठी मैया म्हणजे अजाना मोठी मैया आहे गेली, नाही तर मैयाचं तसं उगमस्थान छोट्या एक धाराच्या याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे आम्ही हा सडक मार्गाकडून पकडलेला आहे नर्मदे. ते या ठिकाणी बघू शकता आपण जो आहे ना हा अमरकंटकचा सर्व आहे ना जंगल आहे. ह्या जंगलामध्येच अमरकंटक जे वसलेलं आहे या ठिकाणी. आणि जंगलामध्ये असल्यामुळे आहे ना दिसायला पण सुंदर वाटते आणि वातावरणही सुंदर आहे. कारण इथे कोणताही इंडस्ट्रियल एरिया नाही आहे, कोणताच नाही आहे. कारण इथे आहे ना शुद्ध हवा आहे, शुद्ध हवा सर्व आहे ना हे जंगलामध्ये आहे ना. जंगलामध्ये असल्यानंतर आहे ना हे झाडं आणि जंगली झाडं भरपूर प्रमाणात. आणि अमरकंटक या ठिकाणी आहे ना जंगली झाडे भरपूर प्रमाणात असल्यानंतर शुद्ध हवा आणि स्वास्थ्यसुद्धा होतं. आणि इथे काही आता इथे ना एक ठिकाण सांगतो, इथे सफरचंदाची सुद्धा शेती होते. हे बघा ह्या साईडने जर पाहिलं ना आपण, ते आपल्या उजव्या हाताला जर पाहिलं ना तर इथे सफरचंदाची झाडं आहे. सर्व या जाळीच्या आतमध्ये सफरचंद आहे हे. कारण ह्या सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे त्यावेळेस आता त्याला पालवी फुटत सफरचंद यायला तयार होते. बघा हे ठिकाण आपण चाललो आहे ना ज्या भागामध्ये, ज्या अमरकंटक ठिकाणी. आता हा पहिला पंप म्हणजे आम्ही जो आहे ना भारत पेट्रोल पंप, आम्ही आत्तापर्यंत किनारामार्गे आलो ना, आम्हाला पेट्रोल पंपाचं तर काही हेच नाही आहे. पण मला वाटतं माझ्या उत्तर तटामध्ये ज्यावेळेस किनारामार्गे निघलो ना आम्ही बर्गी मार्गे, त्यावेळेस हा पहिला पंप दिसत असेल. कारण आम्ही की रस्त्यावरती आलोच नाही या ठिकाणी पाहिलं तर हा पहिला पंप लागला आम्हाला. असा भाग आहे हा. सर्व परिसर असा आहे अमरकंटकच्या जंगलातली झाडे याच ठिकाणी असा सुंदर असा
हा अमरकंटकचं जंगल, ह्या जंगलामध्ये उगमस्थानी आलेलो आहे आम्ही आणि नंतर तट परिवर्तन करणार आम्ही. या ठिकाणी पाहिलं तर असं हे बघा नर्मदे हर. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता आहे ना एका चौकात आहे, चौक लागलेला आहे, या ठिकाणी आलेलो आहे. नर्मदा कुंड 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि याच ठिकाणी आम्ही जसं चालेल ना तसं आम्हाला नर्मदा माईचं पण दर्शन होणार आहे. कारण जेल लय मोठं बनवलं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर असं बघा. हा चौक, या चौकात सांगतो नर्मदे हर. हा क्या कैमरा निकालने का. हाँ ये नर्मदे हर, एक कल्याण आश्रम आहे ना अपने को आहे ना इथे आहे ना 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती कल्याण आश्रम त्या ठिकाणी. आणि आपल्याला नर्मदा जे आहे ना नर्मदा मंदिर पण आपल्याला इकडे आहे, उगमस्थान पण इकडे आहे. त्या ठिकाणी आपण कल्याण आश्रम या ठिकाणी चाललो नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना या ठिकाणी आलो, हे अमरकंटकमध्ये हे कल्याण आश्रम. हो हे कल्याण आश्रम आहे आणि हे अशा प्रकारे एक परिसर आहे. असा जो अमरकंटकमध्ये असा परिसर आहे कल्याण आश्रम या ठिकाणी. आम्ही या कल्याण आश्रमामध्ये असा जो भाग आहे कल्याण आश्रमाची एंट्री केलेली आतमध्ये. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बघूया कल्याण आश्रमामध्ये कशी सेवा आहे. भरपूर सेवा देतात बोलतात कल्याण आश्रममध्ये. तर आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे यार. या ठिकाणी बघा हे कल्याण आश्रमचा सर्व परिसर आहे. त्याच्यावर गुलाबाची झाडं आहेत. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आलं मंदिर आहे इथे. एवढं सुंदर असं त्या मंदिराचं सुद्धा तुम्हाला एक हे दाखवणं आहे. हे पहा एक आश्रममध्ये या ठिकाणी आणि आश्रम आहे सर्व नर्मदे यार. कौन सा मंदिर है ये श्री कल्याण सेवा आश्रम मंदिर? हाँ वही. श्री कल्याण सेवा आश्रम मंदिर है. आप इधर के हाँ हम लोग विद्यार्थी हैं. विद्यार्थी? अरे वाह वाह वाह. कौन से स्कूल में? ये स्कूल है इधर? नहीं हम लोग बाहर गवर्नमेंट स्कूल में पढ़ने जाते हैं. अच्छा 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 अच्छा. ये सब उधर का कल्याण आश्रम सेवा में चल रहा है. ठीक है ठीक है. नर्मदे यार नर्मदे यार. हे पहा इथे भोलेनाथांची सगळं कल्याण आश्रममध्ये ज्यावेळेस एंट्री करतो ना त्यावेळेस असं बघूया मला दाखवतो सर्व नर्मदे यार. या ठिकाणी बघा कल्याण सेवा आश्रम आहे हा परिक्रमा वासिंदा अमरकंटक या ठिकाणी. आणि भोलेनाथांची असा आश्रम नर्मदे